लोकसभेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याआधीच राफेल विमान खरेदी प्रकरणी सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे। राफेल विमान खरेदी प्रकरणी पुढील सुनावणी होणार नाहीये। केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर राफेल प्रकरणी आता पुढील सुनावणी घ्यायची की नाही याबाबत अंतिम निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे। त्यामुळे ऐन मतदानाच्या वेळी राफेलचा मुद्दा आता चांगलाच तापणार आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नसल्याचं मत व्यक्त केलंय। व्हीव्हीपॅट आणि येणारी पावती यात काही फरक नसेल याची खात्री सुप्रीम कोर्टाने करण्याची गरज असल्याचंही नायडू म्हणतात। राहुल गांधी आज अमेठीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी राहुल गांधी रोड शो करणार आहेत। राहुल गांधींच्या रोड शोला आशीर्वाद आणि अभिनंदन यात्रा असं नाव देण्यात आलंय। सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास आशीर्वाद आणि अभिनंदन यात्रा सुरू होणार आहे। राहुल गांधी 3 किलोमीटरचा हा रोड शो करणार आहेत। दुपारी 12 नंतर उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे। देशभरात लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडणार आहे। देशातील 91 जागांवर पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडेल। यासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी केलेली आहे। सर्वच क्षेत्रात ईव्हीएम मधून मतदान होणार आहे। राज्यातील 7 जागांसह पहिल्या टप्प्यातल्या 91 जागांचा प्रचार थंडावलेला आहे। उद्या विदर्भातील 7 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। गडकरी, पटोले, हंसराज अहिर यांच्यासह 115 दिग्गजांचं राजकीय भवितव्य उद्या ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे। मोदींची सत्ता पुन्हा आली तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाही असा मतप्रवाह आहे। मात्र मला वाटतं तसं नाही, कारण मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नसल्याचं भाकीत शरद पवार यांनी उल्हासनगरमधील सभेत वर्तवलंय। लोकशाही धोक्यात आहे असं वाटल्यानं लोकांनी इंदिरा गांधींना निवडलं नव्हतं। तसाच निर्णय मोदींबाबत लोक घेतील असं मत पवारांनी व्यक्त केलंय। मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाने दूंगा। मग राफेल विमानाची किंमत 600 कोटींवरून 1600 कोटी कशी झाली याचं उत्तर मोदींनी द्यावं असं शरद पवार म्हणतात। मोदींच्या काळात देशाचा विकास झाला नसल्याचा आरोपही पवारांनी उल्हासनगरमधील सभेत केलाय। भोका पडलेल्या फुग्यासारखी विरोधकांची अवस्था आहे। तो फुगा फुगतही नाही आणि म्हटल्यावर भाड्यानं माणसं आणतात असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावलाय। राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती। तुम्ही तिथे लपून गेला, मात्र आम्ही खुलेआम गेल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या सभेत राज यांना लगावला। मुरली देवरा यांना ओळख माझ्या वडिलांनी दिली। त्यांना मुरलीभाईंना महापौर केलं नसतं तर त्यांची ओळख निर्माण झाली नसती याची आठवणही उद्धव ठाकरेंनी मिलिंद देवरांना करून दिली। राहुल गांधी यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली। तसंच राम मंदिर होणारच असा पुनरुच्चार देखील त्यांनी केलाय। दक्षिण मुंबई काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली। जैन धर्माचा अवमान केल्याप्रकरणी धर्मेंद्र मिश्रा यांनी देवरांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली। देवरा यांच्या जैन धर्मावरील भाषणाची क्लिप मिश्रा यांनी निवडणूक आयोगाला दिलेली आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे सुरेश म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। तसे आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेत। बाळामामा यांच्या बंडखोरीबाबत मातोश्रीवर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली। काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात अभिनेत्रीनं आता प्रचार सुरू केलाय। पायल रोहतगी असे अभिनेत्रीचं नाव असून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या उर्मिलाला मतदान करू नका असा व्हिडिओ पायलने पोस्ट केला। नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी अमित शहा नागपुरात आले होते। विदर्भातील सर्व जागा जिंकू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। नितीन गडकरी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येणार असल्याचं अमित शहा म्हणाले। नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेसच देशावर 60 वर्ष राज्य होतं, मात्र त्यांनी दलित आणि आदिवासींच्या समस्या सोडवल्या नसल्याचा आरोप गडकरींनी केला। दलित आणि आदिवासींचा काँग्रेसने केवळ मतांसाठी वापर केल्याचंही गडकरी म्हणाले। 5 लाखांपेक्षा अधिक मतांनी जिंकण्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला। काँग्रेस पक्षानं प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा जैश ए मोहम्मदचे घोषणापत्र आहे का असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली। पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांना विजयी करण्याचं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं। गिरीश बापट यांनी काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांच्यावर टीका केलेली आहे। काँग्रेसकडून तगडा उमेदवार मिळेल अशी आशा होती, त्यासाठी खूप मेहनत घेतली, मात्र काँग्रेसने रेवडीवाला पैलवान दिलेला आहे, त्यामुळे मेहनत फुकट गेल्याची खोचक टीका बापट यांनी मोहन जोशींवर केली। तर रामदास आठवलेंनी आर्मीत जागा राखीव ठेवण्याची मागणी केली।
पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत एक महिलेने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून त्यांचं लक्ष वेधले। राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे कुटुंबियांच्या त्रासाविरोधात सुनेनं थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली। पुण्यातील वडगाव शेरीला प्रचार सभेत स्नेहा पठारे यांनी लाऊडस्पीकरवरून मुख्यमंत्र्यांकडे सासरच्या लोकांची तक्रार केली। देशद्रोहाचा कायदा आणखी कडक करणार, तर वेळ आली तर काश्मीरसाठी असलेलं 370 कलम रद्द करणार अशी घोषणा माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली। अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ यांच्या प्रचार सभेत राजनाथ सिंग बोलत होते। यावेळी त्यांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला। कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवायचा निर्णय घेतल्याचं नाशिकचे काँग्रेस राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले। माझे आणि भुजबळांचे वैचारिक मतभेद आहेत, वैयक्तिक नाही, असं कोकाटे यांनी स्पष्ट केलंय। शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे हे भुजबळांचे उमेदवार असल्याचे आरोपही कोकाटे करतात। भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांना एसीबीची नोटीस आल्यानं आता खळबळ उडाली। कोकाटे यांनी मात्र हे दबावतंत्र असल्याचा आरोप केलाय। माझ्यावर दबाव टाकणाऱ्यांनी मला अजून ओळखलं नाही, निवडणूक लढणारच असल्याचं कोकाटे यांनी स्पष्ट केलंय। बुलढाण्यातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना चांगलाच झटका बसलाय। रिपाई आठवले गटाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिलाय। त्यांनी आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांना पाठिंबा जाहीर केलाय। शिंगणे यांच्यासाठी प्रचार सभा घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। मुंबईतल्या खारमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने छापे टाकत सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख असलेली प्रचार कार्ड जप्त केलेत। भाजपने तयार केलेले हे कार्ड उघडताच मोदींचा एक ऑडिओ ऐकायला येतोय, ज्यात जवानांच्या शौर्याचा उल्लेख आहे। त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी आता काँग्रेस करते। मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना उमेदवारी अर्ज अखेर त्यांनी दाखल केलाय। अविवाहित असलेल्या पार्थ पवार यांची संपत्ती 20 कोटी आहे। शेती व्यवसाय करत असल्याचं पार्थ पवार यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितलेलं आहे। भिवंडी लोकसभेसाठी अर्ज भरण्यासाठी काल अखेरचा दिवस होता। त्यातच सुहास बोडे यांची उमेदवारी भरण्याची जोरदार चर्चा झाली, कारण खान्देश सेना प्रमुख साहस बोडे यांनी चक्क बैलगाडीतून उमेदवारी अर्ज भरलाय। बैलगाडीतून घेऊन उमेदवारी अर्ज भरल्यानं सर्वत्रच त्यांची चर्चा होती। काँग्रेसचे भिवंडीचे उमेदवार सुरेश टावरे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वच नेते यावेळी उपस्थित होते, त्यामुळे निवडणुकीत विजयीच होणार असा विश्वास सुरेश टावरे यांनी व्यक्त केला। परभणीत अभिनेत्री मोनिका बेदी यांना बसपा आणि सपाचे उमेदवार वैजनाथ फड यांच्यासाठी रोड शो त्यांनी केलाय। मात्र मोनिका बेदी यांच्या रोड शोकडे नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचं दिसलं। मोनिका बेदीच्या रोड शोचा बसपा आणि सपाला किती फायदा होईल हे 23 मे नंतर स्पष्ट होईल। रत्नागिरीतील मच्छीमारांनी मतदानावरील बहिष्कार अखेर मागे घेतलाय। दिल्लीतील मत्स्य सचिवांसोबत मच्छीमारांची झालेली बैठक यशस्वी झाली, त्यामुळे मच्छीमारांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याची घोषणा केली। त्यामुळे आज होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेत मच्छीमार बहिष्काराचा निर्णय मागे घेण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेस, सपा आणि बसपाला अलीवर विश्वास असेल तर आम्हाला बजरंग बलीवर विश्वास आहे, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना लखनौमध्ये लगावलाय। त्यामुळे निवडणुकीत जाती धर्माचा मुद्दा पुन्हा एकदा उघड झालाय। प्रियंका गांधी यांनीही उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे मोठा रोड शो करत कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मोदींच्या घोषणा दिल्या। मात्र प्रियंका गांधी यांनी या घोषणाबाजी करणाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना विरोधकांचे स्वागतही केले। बिहारच्या गया शहरातील प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधलाय। न्याय योजनेच्या पैशांनी मेक इन इंडिया, मेक इन गया आणि मेक इन बिहार करून दाखवणार अशी नवी घोषणा राहुल गांधींनी केली आहे। तर सर्व राज्यांनी जोडून मेक इन इंडिया बनतं असा टोला राहुल गांधींनी मोदींना लगावलाय। बिहारच्या बेगुसरायमधून भाजपचे उमेदवार कन्हैया कुमारने अर्ज भरला। यावेळी बेगुसरायमधून असलेल्या मोदींना घाबरत नसल्यानंच निवडणूक लढवत असल्याचं कन्हैया कुमार म्हणतात। मध्य प्रदेशात आयकर विभागाची छापेमारी तिसऱ्या दिवशीही सुरूच होती। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मात्र सरकारचं काँग्रेस विरोधात षड्यंत्र असल्याचं म्हटलंय। छाप्यामुळे काँग्रेस घाबरणार नाही, आम्ही भाजपचा पूर्ण ताकदीनिशी मुकाबला करू, असं देखील कमलनाथ म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत एका रेस्टॉरंटमध्ये चुनाव की थाली नावाचं खवय्यांना एक वेगळीच मेजवानी मिळते। काश्मीरपासून कन्याकुमारी आणि पंजाबपासून नॉर्थ ईस्ट पर्यंतच्या सर्व राज्यातील पदार्थ एकाच छताखाली मिळतात। या थाळीत मुंबईच्या वडापावचा देखील समावेश आहे।
ऐन निवडणुकीत छत्तीसगडच्या दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला आणि त्यात भाजपचे आमदार मंडावी यांचा मृत्यू झालाय, तर 5 जवान शहीद झाले. हल्ला होणार असल्याची सूचना आमदारांना दंतेवाडा पोलिसांनी दिली होती, मात्र तरीही आमदारांनी असंवेदनशील परिसरात रॅली काढली. आसामच्या विश्वनाथ चरेली येथे एका 68 वर्षीय मुस्लिम व्यक्तीला बीफ विकल्याच्या संशयातून मारहाण झाली. शौकत अली असल्याचं नाव असून घटना 7 एप्रिलच्या हे दरम्यान. या प्रकरणी असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकांना मारहाण करून त्यांचा जीव घेणे ही मोदींची संस्कृती असल्याची घणाघाती टीका असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर केली. आसाममध्ये गोमांस विक्रीच्या आरोपाखाली एका वृद्धाला मारहाण करण्यात आली. यावरून ओवेसी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. काश्मीरमधील किश्तवाडामध्ये आरएसएसचे नेते चंद्रकांत आणि सहकाऱ्यांची हत्या करण्यात आली. आरएसएस नेत्यांच्या हत्येची महबूबा मुफ्ती यांनी कठोर शब्दात निंदा केली. राजकीय नेत्यांवरील असे हल्ले सहन करणार नसल्याचं मुफ्ती म्हणाल्या. राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर करण्यास सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभागाने विरोध केलाय. लालूंना जामीन मंजूर केला तर ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कामकाजात सहभागी होतील, शिवाय त्यामुळे चुकीचा पायंडा पडेल असं सीबीआयचं म्हणणं आहे. पाकिस्तानसोबत वाढता तणाव लक्षात घेत भारताने रशियाकडून T-19 टँक विकत घेणार आहे. 464 T-19 टँक भारत रशियाकडून घेणार आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने 13,500 कोटींच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे. अन्न व औषध प्रशासन ठाणे कोकण विभागात सौंदर्य प्रसाधनावर मोठी कारवाई केली आहे. सेन्सोडाईन आणि कोलगेट या कंपन्यांकडे सौंदर्य प्रसाधनांचा परवाना आहे, परंतु त्यांच्या उत्पादनावर दिशाभूल करणारे दावे केले जातात. त्याविरोधी आता कारवाई करण्यात आली. एफडीएने कारवाई करून सुमारे 4,69,30,000 रुपयांचा साठा जप्त केला. नाशिकच्या इंदिरानगर भागात पिसाळलेल्या एका कुत्र्याने चावा घेत 10 ते 12 जणांना जखमी केलंय. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आणि 3.5 वर्ष वय असलेल्या बालिकेच्या उजव्या गालाचा अक्षरशः या कुत्र्याने लचका तोडलाय. राज्यातील सर्वच भागात तापमानात घट झाल्याने त्याचा थेट परिणाम हा शेतातील भाजीपाल्यावर झाला आहे. पाणी नसल्यानं भाजीपाल्याची आवक घटली आणि त्यामुळे भाजीपाला 15 ते 20% महागला. नवी मुंबईतील बाजार समितीत भाज्यांची आवक कमी झाली. तुम्ही आतापर्यंत बोलणारा पोपट ऐकला असेल, मात्र मुंबईत टेकोसेव्ही पोपट आहे आणि या पोपटाला तंत्रज्ञानाचा वेड आहे. पोपट अलेक्झाला कमांड देतो आणि हवं ते गाणं ऐकतो. शिजन फ्रान्सिस यांच्या घरातील हा पोपट सर्वांचीच मने जिंकतोय. ब्रेक्झिटबाबत युरोपियन समुदायाच्या अटीतटीच्या शिखर बैठकीत सहभागी होण्यापूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी शेवटचे राजनैतिक प्रयत्न सुरू केले असून त्यात त्यांनी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटी घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. गुणतालिकेतील पहिल्या 2 संघांमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकातावर 7 गडी राखून विजय मिळवलाय. कोलकाताच्या सुमार फलंदाजीमुळे त्यांना 20 षटकात केवळ 108 धावा करता आल्या. चेन्नईचं 109 धावांचे आव्हान 7 गडी राखून त्यांनी सहज पार केलंय. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप आणि मुग्धा आग्रे यांनी पात्रता फेरीत अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत सिंगापुरात खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.